पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधला तणाव वाढलाय। भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। भारताला अण्वस्त्राच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्ताननं जरा आरशात पाहावं। प्रसिद्ध अमेरिकन रेटिंग एजन्सी मूडीजचा अहवाल काय सांगतो हे जरा नीट वाचावं, कारण जर भारत पाकिस्तान तणाव आणखी वाढला तर त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर, परकीय चलन साठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो असा इशारा देण्यात आलाय। दुसरीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा कोणताही मोठा परिणाम होणार नसल्याचंही अहवालात म्हटलंय। पाहूया नेमका हा अहवाल काय सांगतोय। पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कठोर भूमिका पाहून पाकिस्तान चांगलाच हादरलाय। जिथे म्हणून जसं म्हणून भारताला कमी दाखवता येईल त्याचे प्रयत्न पाकिस्तान करतोय। आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मागत फिरतोय, अण्वस्त्राच्या धमक्या देतोय, युद्ध सज्ज असल्याचा आव आणतोय। मात्र पाकिस्ताननं जरा स्वतःच्या झोळीत झाकून पाहावं, ती रिकामी आहे। हे भारत नाही तर प्रसिद्ध अमेरिकन रेटिंग एजन्सी मूडीजचा अहवाल सांगतोय। विशेषतः जर भारत पाकिस्तानमधला तणाव दीर्घकाळ टिकला तर पाकिस्तानचा विकास दर घटेल। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अमेरिकन रेटिंग एजन्सी मूडीजचा एक महत्त्वाचा अहवाल समोर आलेला आहे। या अहवालात म्हटलेलं आहे की हा तणाव जर आणखी वाढला तर याचा गंभीर परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती होईल। तर दुसरीकडे या अहवालात असंही नमूद करण्यात आलेलं आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेवर मात्र या सगळ्याचा कोणताही मोठा परिणाम होणार नाही। पाकिस्तानला सध्या भारताशी युद्ध परवडणार नाही। युद्धाचे आर्थिक परिणाम परवडणारे नाहीत। पाकिस्तान कर्जाच्या डोंगराखाली दबलाय। ते कर्ज फेडण्यासाठी परकीय चलनातील राखीव रक्कम नाही। युद्धामुळे पाकिस्तानी परकीय चलन साठ्यावर दबाव वाढेल। पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या काही काळापासून संकटात आहे। सततची महागाई, कोरोनानंतरचं पुनर्बांधणीचं आव्हान, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम तसंच राजकीय अस्थिरतेचाही फटका अर्थव्यवस्थेला बसलाय। पाकिस्तानवर 2024 अखेर 131 अब्ज डॉलरहून अधिक परकीय कर्ज आहे। IMF कडूनही 2 वर्षात पाकिस्ताननं 3 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम घेतलीय। त्यातच जर युद्ध सुरू झालं आणि ते दीर्घकाळ चाललं तर पाकिस्तानची स्थिती अत्यंत बिकट होणार आहे। माझ्या मते याला मूडीज किंवा एखाद्या ज्या एक्सपर्टची गरजच नाही। ते यासाठी की मागचा काही कालावधी जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर आज पाकिस्तानची सर्वात दुखती नस जर काही असेल तर त्यांची गर्तेत जाणारी अर्थव्यवस्था। हार्डली जे आहे 15 बिलियन डॉलर पेक्षा सुद्धा कमी त्यांच्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत। प्रचंड प्रमाणामध्ये महागाई त्या ठिकाणी वाढलेली आहे। 800 रुपये किलो चिकन आहे, 350 रुपये किलो त्या ठिकाणी तांदूळ आहेत। बरं, हे काय सगळं कमी होतं? आम्ही तर अजून युद्ध सुरूच केलं नाही, आम्ही फक्त तयारी करतोय आणि त्याला रिस्पॉन्स करण्यासाठी पाकिस्तानने वेगवेगळ्या प्रकारचे एअर एक्सरसाइजेस घेतलेले आहेत। त्यांची युनिट जे आहेत LOCच्या अक्रॉस ते मूव्ह करतायत। मग या सगळ्या लॉजिस्टिक मॅनेजमेंटसाठी प्रचंड खर्च येतो आणि जे आकडे आपल्या समोर आलेले आहेत की मागच्या 2च आठवड्यामध्ये कित्येक हजार कोटी रुपये त्यांचे पाण्यात गेले आहेत। कशासाठी? भारतासमोर उभा राहण्यासाठी। मग जर खरोखरच युद्ध सुरू झालं तर म्हणजे युद्धाची तयारी करण्यासाठीच त्याला एवढा खर्च लागला आणि जर खरोखरच युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं आणि ते एस्केलेट झालं, चिघळलं, भारत जे एक सक्षम अर्थव्यवस्था आहे, जगामधली जी आहे 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आम्ही आहोत, 4 ट्रिलियन डॉलर पेक्षा सुद्धा जास्त आमचा GDP आहे, त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण जर पाहिलं तर आमचा फक्त महाराष्ट्र राज्य, त्या महाराष्ट्र राज्याचा जेवढा स्टेट GDP आहे तेवढा सुद्धा संपूर्ण पाकिस्तानचा मिळून स्टेट। दुसरीकडे मूडीजमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक अहवाल आलाय। युद्धाचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही। भारत आणि पाकिस्तानमधील आर्थिक संबंध खूपच मर्यादित आहेत। भारताच्या एकूण निर्यातीपैकी फक्त 0.5% कमी निर्यात पाकिस्तानला होते। आर्थिक वर्ष 2025च्या आकडेवारीनुसार भारतानं पाकिस्तानला 447.65 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली, तर पाकिस्तानमधून आयात झाली फक्त 0.42 दशलक्ष डॉलर्स। मात्र युद्ध लांबलं तरी भारताच्या वित्तीय नियोजनावर याचा ताण येऊ शकतो। दुसरीकडे IMFनंही भारताबाबत आशावाद व्यक्त केलाय। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एप्रिल 2025च्या जागतिक आर्थिक अंदाजानुसार भारत 2025 मध्ये जपानला मागे टाकून जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे। भारताचा नाममात्र GDP 2025 मध्ये 4.34 ट्रिलियन डॉलर इतका असेल आणि हा जपानच्या 4.31 ट्रिलियन डॉलरपेक्षा किंचित जास्त आहे। त्यामुळे मूडीजनं सांगितल्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहू शकते। आता अशा परिस्थितीत जर युद्ध झालंच तर पाकिस्तानला मिळणाऱ्या परकीय आर्थिक मदतीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अगदी पाकिस्तानला 2 अब्ज डॉलरचं कर्ज देणाऱ्या चीनलाही या युद्धाचा फटका बसेल, कारण युद्धामुळे पाकिस्तानची कर्जफेडीची क्षमता उरणार नाही आणि चीनसाठी हे अडचणीचं ठरेल। थोडक्यात हे युद्ध टाळणं पाकिस्तानच्याच हिताचं आहे
आणि शहाणपणाचंही आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.